संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। आपल्या सगळ्यांच्या वतीने भिवंडी ग्रामीण मध्ये आदरणीय दादांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या स्पर्धेचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण स्वीकारून त्यांनी उद्घाटन केलं त्याबद्दल धन्यवादही देतो। खरं तर त्यांच्या उपस्थितीत मी नेहमीच बोलत असतो की हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कुठल्याही चांगल्या कामाची नवीन कामाची सुरुवात करत असताना आपण गणेशाच्या पूजनाने करतो। आता ही सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने केली, पण ती सुरुवात करण्यासाठी साक्षात गणेश आले। त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तर विघ्न येणार नाहीतच, पण प्रतापनी काही विकासाच्या बाबतीत शंका व्यक्त केल्या। दादा जरी पालघरचे पालकमंत्री असले तरी ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत। त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या ठाणे जिल्ह्याचे आहेत, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तर आहेच। पण विकास करण्यासाठी मी अतिशय जबाबदारीने सांगतो, माझ्याकडे कुठलं पद असो नसो, भिवंडी तालुक्याचाच नाही शहापूरचा मुरबाडचा जे विकासाचं योगदान याच्या आधी मी दिलेलं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त या सगळ्यांच्या आशीर्वादाने विकासामध्ये निश्चितपणाने योगदान आपण देऊ आणि त्याच्यातही आपल्याला विघ्न येणार नाही, कारण आपल्याला पुन्हा गणेश नाईक साहेबांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळा अडचण निर्माण होणार नाही। मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक करतो, धन्यवाद देतो। हे प्रशांत असेल, बबलू असेल, सुमित, सिद्धेश आणि जी नावं मी सगळी घेतली ती जबाबदारी प्रतापला काहीतरी दिलेली आहे, अध्यक्ष प्रताप आहे, त्याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा होत्या। या स्पर्धांची खरी सुरुवात 2005 साली झाली। अशी एकही स्पर्धा नाही की त्या स्पर्धेला गृहमंत्री आले नाही। हे फक्त आपल्या कोरोना काळ जर गेला तर प्रत्येक स्पर्धेला आपल्या गृहमंत्री आले। मधला आपला 2.5 वर्षाचा काळ जे सरकार नव्हतं तेव्हा नेमकं कोरोना होता, त्याच्यामुळे ती अडचणी नव्हती। पण 2002 पासून आतापर्यंत सतत या स्पर्धा सुरू आहेत आणि गावात सुरू झालेल्या स्पर्धा आज राष्ट्रीय स्तरावर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या सगळ्या सहकार्यांनी मेहनत घेऊन केलेले आहे, त्याला मी विशेष धन्यवाद देतो। खरं तर ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी येणार आहेत। कुठल्या स्पर्धेत केलेले? ISPL स्पर्धेमध्ये खेळलेले सगळे खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आणि मला असं वाटतं की देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम विजेत्या संघाला कुठेही बक्षीस दिलं नसेल इतकं बक्षीस माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 51 बाईक, 2 कार आणि अजून विविध आकर्षक बक्षीस आहेत। हे कदाचित देशामध्ये आपल्या पहिल्यांदाच असेल, म्हणून आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धांचं आपण केलेलं आहे। मला खेळाडूंना शुभेच्छा देताना एकच सांगायचं आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अंगामध्ये असलेल्या क्रीडा गुणांच्या माध्यमातून आपण IPL मध्ये एक दिवस जाऊन खेळ करावा आणि आपल्या या ग्रामीण भागाचं नावलौकिक वाढवावं, त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो। नाईक साहेब यांना परत एकदा धन्यवाद देतो की आपण आलात, आमचा आमंत्रणाला मान देऊन आपण आलात, आमच्या स्पर्धांचं उद्घाटन केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। असाच आशीर्वाद आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवर आपण ठेवाल असा विश्वासही व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराज, जय महाराष्ट्र। धन्यवाद कपिल पाटील साहेब। तदनंतर या स्पर्धेचे उद्घाटन